नमस्कार, गुड मॉर्निंग। माझं नाव जालिंदर संभाजी कसाब, राहणार साळुंखवाडी, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्र। मी आपली पेय संस्थेचा आयटर आहे। मी आता अशा ठिकाणी आलेलो आहे की ज्या कुटुंबाला दोघाही नवरा आणि बायकोला काही आजाराने ग्रासलं होतं आणि त्यांनी आपल्या असली पेय संस्थेचे काही प्रोडक्ट घेतले। आता आपण त्यांनाच विचारू की तुम्हाला आजार किती दिवसांना होता आणि कोणचा होता आणि तुम्ही कुठले प्रोडक्ट घेतले आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडला। आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया। तुमचं नाव सांगा। शिलाराम क्षीरसागर। तुम्हाला कुठला आजार होता? मणक्याचा आणि गॅप पडला होता। किती डॉक्टरला दाखवलं? 2 डॉक्टरला दाखवलं। काही इलाज झाला नाही, गोळ्या घ्या म्हणले होते त्याने। कायमच्या गोळ्या चालू राहू दे म्हणले होते। मग गोळ्या घेतल्यानंतर काय फरक पडला? मग तुम्ही कुठल्या कंपनीचं औषध घेतलं? तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही हे असली पेय संस्थेचं प्रोडक्ट घेतलं। हे तुम्ही किती दिवस झाले घेताय? 10-12 दिवस झालं। ह्याच्यापासून तुम्हाला काही फरक पडला? म्हणजे आराम वाटतोय? म्हणजे फक्त 10 दिवस घेऊन सुद्धा तुम्हाला आराम वाटायला? तुम्ही दोघांसाठी प्रोडक्ट घेतले। कुठलं घेतलंय? एक थंडर ब्लास्ट आणि ऑर्थोडॉग। बघा, यांनी थंडर ब्लास्ट आणि ऑर्थोडॉग हे दोन्ही प्रोडक्ट घेतले। यांनी घेऊन फक्त 10 दिवस झाले हे सेवन करतात, तरी पण यांचा बराचसा आजार कमी झालेला आहे। कसलाही यांना वेदना नाही। 50% यांना फरक झालेला आहे असं ते स्वतः सांगतात। आता आपण त्यांचे मिस्टर आहेत त्यांना पण विचारू, त्यांना कुठला आजार होता, त्यांना किती टक्के आजार त्यांचा राहिला आणि त्यांनी पण हेच प्रोडक्ट आपल्या संस्थेचे घेतले। तुमचं नाव सांगा। राम क्षीरसागर। तुम्ही पण दोघांनी हेच प्रोडक्ट घेतले? हो। तुम्हाला कुठला आजार होता? माझं हे मणक्याचा आणि छातीत दुखत होतं। आणि तुम्ही दोघांना पण हे औषध घेतले। मग आता तुम्ही घेतल्यानंतर तुमचं जे जवळपास 50% कमी झाले। 50% कमी झाले। मग 8 ते 10 दिवसामध्ये आता छातीत वगैरे दुखते ना काही? मणक्याची जी तुमची शिर दुखत होती शिर पण कमी झाली। म्हणजे बघा, फक्त 10 दिवस घेऊन देखील यांना 50% रिझल्ट आलेला आहे। तुम्ही ह्याचा कोर्स तुम्हाला ज्यांनी सांगितलंय याचा तुम्ही पूर्ण कोर्स करणार आहात। नक्कीच तुम्ही हा कोर्स पूर्ण करा, तुम्हाला नक्कीच आरामदायक मिळेल। तुम्ही ह्या आजारातून मुक्त व्हाल। धन्यवाद।